अथ श्री साई सच्चरित अध्याय 48. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता हा अध्याय करिता सुरू जया अत्यंत श्रवणादरू ऐसा श्रोता लागला विचारू गुरु की सद्गुरु श्री साई तयाचिया समाधाना कतू सद्गुरूच्या संक्षिप्त लक्षणा जेणे श्री साई समर्थ चरणा मिळतील खुणा सद्गुरूच्या जेतूनी प्राप्त वेदाध्यायन अथवा साई शास्त्रांचे ज्ञान जिही करविले वेदांत निरूपण ज्ञाते न सद्गुरु म्हणती तया कोणी एक वायू कोंडिती तप्त मुद्रा धारण करीती ब्रह्मानुवादे श्रोतया रिझविती ज्ञाते न सद्गुरु म्हणती तया शिष्या शास्त्रोक्त मंत्रही देती जपत करावया आज्ञा करीती होईल केव्हा फलप्राप्ती विश्वासन चित्ती कोणाही तत्वनिरूपण अतिरसाळ शब्दज्ञान अघळ पघळ स्वानुभावाचा मात्र दुष्काळ शाब्दिक पोकळ ते ज्ञान ऐकते क्षणी निरूपण नीट उभय भोगांचा येईल वीट परी अनुभवाची चवी चोखट अनुभव तोच प्रकटवी असोनी संपूर्ण शब्दज्ञानी पूर्णानुभवी अपरोक्षदानी त्याच्याची अधिकार शिष्य प्रबोधनी म्हणावे त्या लागोनी सद्गुरु स्वये ज्याते अनुभव नाही तो काय शिष्या ते देईल पाही जयान अपरोक्ष अनुभव काही सद्गुरु कदाही न म्हणावा शिष्यापासून घ्यावी सेवा स्वप्नहीन दरी ऐसिया भावा उलट शिष्यार्थ निजदेह लागावा इच्छी तो जाणा सद्गुरु शिष्य म्हणजे किंपदार्थ गुरु काय तो श्रेष्ठांत श्रेष्ठ ऐसिया अहंभाव विरहित तोची सद्गुरु हितकारी शिष्य तोही पूर्णब्रह्म तया ठाई पुत्रप्रेम इच्छी न त्यापासाव योगक्षेम सद्गुरु तो परमश्रेष्ठ जगी परमशांतीचे जे निधान विद्वत्तेचा न जेथे अभिमान सान तोर समसमान तेच सद्गुरु स्थान जाणावे ऐसी ही सर्वसाधारणे सद्गुरूची संक्षिप्त लक्षणे निवेदिली म्या अनन्य शरणे श्रोतयान कारणे संकलित साई दर्शने तुष्टले लोचन तया भाग्यवंतान लागून मी काय याहुनी वर्णू सकेन सद्गुरु लक्षण हे सत्य जन्मोजन्मीचा पुण्यातिशय गाठीस होता त्याचा संचय तेणे हे आम्हास लादले पाय या सद्गुरुराय साईंचे पूर्णतारुण्यी अपरिग्रह निराधारणा वेसना गृह तमाकू चिलिमहा काय तो निग्रह संग्रह मनोनिग्रह भयंकर वर्षे 18 असता वय तेव्हापासूनही पूर्ण मनोजय सदा एकांती वसावे निर्भय लावुनी लय स्वरूपी पाहोनी भक्तांची आवडी शुद्ध भक्त पराधीन मी हे बिद्र भक्त वृंदा दावावया विशद भक्त प्रेमास्पद वर्ते जो जय परब्रह्मा सनातना जय दीनोद्धारा प्रसन्नवदना जय चैतन्य घना भक्तादीना दे निज दर्शना निज भक्ता जय जयाजी द्वंद्वातीता जय जयाजी अव्यक्त वक्ता सर्वसाक्षी सर्वातीता अकळ भक्ता सकळिका जय जय भवसंतापर पहरणा जय जय भगवद भवगज विदारणा जय जय आश्रित प्रेमपूर्णा संकट निरसना सद्गुरुराया तुझ अव्यक्ती समरसता आकार पावला निराकरता परी तव भक्त कल्याणकारिता देह ठेविताई न सरे देही असता जी जी कृती तोच समरसतास अव्यक्ती तेच अनुभव आजही भोगती जे तव भक्ती लागले त्वामज पामरा निमित्त करुणी निरसावया अविद्या रजनी प्रकट केला निज चरित्र तरणी जो भक्तोद्धरणी समर्थ आस्तिक्य बुद्धी श्रद्धास्थिती हीच भक्ताची हृदयपणती प्रेमस्नेहे उजळीजे वाती ज्ञानज्योती प्रकटेला प्रेमाविण शुष्क ज्ञान तयाचे कोणा काय प्रयोजन विना प्रेम न समाधान प्रेम विच्छिन्न असावे कायवानु प्रेम महिमान तया पुढे तुच्छ आन
गाठी नसल्या प्रेमगहन श्रवण वाचन निष्फळ प्रेमापाशी नांदे भक्ती तेथेच अवघी शांती विरक्ती तेथेच पाठी तिष्ठे मुक्ती निज संपत्ती समवेत प्रेम नुपुजे भावाविण भावते ते देव जाण भावापोटी प्रेम पूर्ण भावची कारण भवतरण गंगोदका सम पवित्र परमगोड साई चरित्र तेणेची त्याचे सजविले स्तोत्र निमित्त मात्र हे माड श्रवण करिता साई सच्चरित श्रोते वक्ते नित्यपुत पाप पुण्याचा होई घात नित्यमुक्त हो दोघेही भाग्ये आगळे ऐकता श्रोत्र भाग्ये आगळे व्यक्त्याचे वक्त्र धन्य हे श्री साई स्तोत्र अतिपवित्र निजभक्ता होऊन या शुद्ध चित्त सद्भावे जे परिसती चरित तयांचे ते सकळ मनोरथ होतील सुफलित सदैव परमभावार्थे आदरेसी ऐकती या सच्चरितासी निजपद भक्ती अनायासी लाभे तयांचे वैलंबे भक्तिभावे साई चरण सेविता करिता साई स्मरण होईना यथेच्छ इंद्रिया चरण सहज भवतरण रोकडे भक्त चातका निज जीवन ऐसे हे साई सच्चरित कथन श्रोता श्रवणा पाठी मनन की जे आयतन श्रीकृपेचे सर्वावस्थी सावधान होऊन श्रोती केलिया श्रवण सहज होय भवतरण कर्मबंधन तुटोन असो मणी म्हणतील श्रोते केव्हा हो आरंभ कोणार कथेते दवडितो त्यांची अस्वस्थते ते प्रस्तावनेने करोनी पूर्वाध्यायी झाले कथन वैरहत्या आणि ऋण ही पेडावया पुनर्जन्म येई निज कर्म भोगावया तयास नाही पूर्वस्मरण परिया संता कदा न विस्मरण करीती निजभक्त संकट निवारण असेना जनन कोटेही तैसीच आता दुसरी कथा देता घेता बसता उठता संता पायी विश्वास ठेविता पावती सफलता निजभक्त कर्मारंभ करू जाता आदी हरिगुरुचरण स्मरता तेच निवारिती निजभक्त चिंता कर्मी निजदक्षता ठेवलिया कर्म मात्र मी करणार समर्थ हरिगुरु फल देणार ऐसा ज्याचा दृढ निर्धार बेडा पार तयाचा संतारंभी उग्र भासती तरी त्या पोटी लाभे विण प्रीती अल्पधीर पाहिजे चित्ती करीतील अंतिम कल्याण शापताप संस्कृती माया सत्संगाची पडता छाया ठाईचे ठाईच जातील विलया म्हणून त्या पाया विनटावे सविनयाने अनुद्धत होऊन संता शरणागत प्रार्थावे त्या निजगुज हित देतील चित्त स्वास्थाते अल्पज्ञानाची अभिमानी संतवचनी विकल्पमानी होते त्या आधी कैसी हानी विश्वासे निदानी कल्याण शुद्ध मने वा कपटे सर्वथा कर्या संतांचे चरण धरिता अंती पावे तो निर्मुक्तता अगाध योग्यता संतांची ये अर्थीची बोधक कथा श्रवणकीचे सावधानता स्वानंद निर्भर होईल श्रोता तैसाची वक्ता उल्लसित वकील अक्कल कोटनिवासी सपटणेकर नामजयासी परिसा तयांचे अनुभवासी मन उल्लसित होईल वकिलीची रात्रंदिवस करीत असता ते अभ्यास भेटले विद्यार्थी शेवडे त्यास करीत विचारपूस परस्पर सहाध्यायी इतर जा आले तेथेच खोलीत एकत्र बैसले प्रश्न एकेका पुसू लागले पहाया अभ्यासले ताडून पाहावे कोठे कोणाचे चुकते कोणाचे उत्तर बरोबर येते करावे संशय निवृत्ती ते चित्त स्वस्थ ते लागुनी शेवडे यांची चुकली उत्तरे अंती म्हणाले विद्यार्थी सारे कैसेनी यांची परीक्षा उत्तरे अभ्यासिले अपूर्वे सर्वची केला जरी त्यांनी उपहास शेवड्यांचा पूर्ण विश्वास पुरावा अपुरा अभ्यास वेळी मी पास होणार मी न जरी अभ्यास केला माझ्या साई बाबा मजला पास कराया आहे बैसला करू मी कशाला काळजी परिसता ऐसिया बोला आश्चर्य वाटले सपटण कराना नेऊनी शेवड्यांस एके बाजूला पुसावयाला लागले अहो हे साई बाबा कोण तया जयांचे एवढे वर्णिता गुण जयांवर तुमचा विश्वास पूर्ण वसतीचा ठाव कवण की
मग त्या साई बाबांची महती प्रत्युत्तरी शेवडे कथिती सर्वेच आत्मविश्वास स्थिती तयांची वदती प्रांजळपणे सुप्रसिद्ध नगर जिल्हा त्यामाजील शिर्डी गावाला फकीर एक मशिदी बैसला असे बहु नावाजला सत्पुरुष संतायत जागो जाग परितयांचे भेटीचा योग गाठीस नसता पुण्यमोग प्रयत्ने हा सुयोग लाभेना विश्वास माझा पूर्ण त्यावर करील तो जे तेच होणार वदेल वाचे तेच घडणार नाही ते चुकणार कल्पांती कितीही केल्या यंदा प्रयास परीक्षेत मी होणार नापास परी पुढील वर्षी अप्रयास होणार मी पास स्त्री सत्य मज हे आहे त्यांचे आश्वासन तयांवर माझा भरवसा पूर्ण होणे न त्यांचे अन्यथा वचन गाठ मी बांधून तेविलिसे नवल काय ही तो होईल परीक्षा याच्याही पुढील हास्यास्पद हे वाटले बोल निसंशय फोल सपेटणे करा विकल्पपूर्ण त्यांचे मन त्यांना हे काय आवडे कथन असो शेवडे गेले तेथून परिसा ते वर्तमान पुढे काले अनुभवांती अनवर्त झाल्या शेवडांच्या उक्ती दोन्ही परीक्षा पास होती आश्चर्यचित्ती सपेटण करा पुढे जाता 10 साले सपेटण कर उद्विग्न झाले दुर्दैवी एकाएकी ओढवले तव ते पावले उदासता एकुलता एक मुलगा त्याला कंठरोगाने निधन पावला सन 1913 सालाला अत्यंत विटला संसार आदी करुणी पंढरपूर गाणगापुरादी तीर्थे समग्र झाली परीन सुखावे अंतर वाचिला नंतर वेदांत ऐसा काही काळ लोटता चित्तास काही येते का शांतता म्हणून मार्ग प्रतीक्षा करिता आठवला वृत्तांत शेवड्यांचा शेवडे यांचा निश्चय स्मरला साईपदीचा विश्वास आठवला आपणही जावे श्रीदर्शनाला वाटले मनाला तयांच्या संत दर्शनी धरिला हेत सन 1913 सालात शिर्डीस जाण्याचा झाला बेत निघाले समवेत बंधूंच्या निमित्त शेवडे यांचे स्मरण वंदावया आपले चरण साईच तया करीती पाचारण ते सावचित्त श्रवण करा पंडितराव कनिष्ठ सहोदर तया घेऊन या बरोबर संत दर्शना सपटणे कर निघाले सपरिवार शिर्डीस असो ते दोघे तेथे आले येता श्रींच्या दर्शना निघाले दुरुनी बाबांचे दर्शन झाले अत्यंत झाले चित्तांत दुरिनी परीती डोळे भेट होताच सत्वर गेले निकट दोघेही जोडून करसंपुट समोर तिष्ठत बाबांचे दोघेही ते अतिविनित बाबांसन्मुख लोटांगणी येत श्रीफल साई चरणी समर्पित शुद्ध भावान्वित सप्रेम श्रीफल अर्पित सपटणे कर समर्थांच्या चरणांवर चलहट शब्दे बाबा धिक्कार करीत सपटण कर यांचा सपटण कर चिंताग्रस्त बाबा व्हावे का संतप्त मनी म्हणती बाबांचे परिचित पाहुनी त्या इंगित पुसावी दर्शने जे व्हावे प्रसन्न तेच या शब्दे अत्यंत खिन्न होऊनी संचित अधोवदन बैसले सरकून मागारा आता कोणापासी जावे कोणा भक्तांलागी पुसावे काय बाबांच्या बोलात असावे मनोगत पुसावे कोणास ऐसा त्यांचा पाहुणी भाव कोणी त्यांची समाधानास्तव कथिता बाळा शिंप्याचे नाव शोधिला ठाव तया लागी सपटणे कर निवेदिते झाले वृत्तांत सागर म्हणाली माबा माझा धिक्कार करीती अत्युग्रवाचेने तुम्ही तरी मजसवे यावे दर्शन अशांतपणे करवावे कृपावलोकन बाबांचे व्हावे कोपान यावे आम्हावरी असो हे बाळाने मान्य केले सपटण कर निश्चिंत झाले फोटो बाबांचे विकत आणविले दर्शना निघाले बाबांच्या बाळा शिंपी होता संगती फोटो घेऊनी आपुले हाती बाळा मग देऊनी बाबांप्रती बाबांस विज्ञप्ती करीत आहे काय हे देवा कसले चित्र पाहुनी बाबा देती उत्तर हा फोटो आहे याचा यार सब बोटाने सपटण कर दावित ऐसे बोलणे बाबा हासले मंडळी सही हासू आले बाबा काय हो इंगित यातले बाळाने पुसले बाबांच तात्काळ बाळा सापटणे करा म्हणे घ्या दर्शन करा त्वरा मग ते करिता नमस्कारा चलहट उद्गारा परिसिले
तेच पूर्वील चलाट अजून माझी पूर्वी पाठ आता काय करावी वाट आश्चर्य उद्भट सपटणे करा मग ते दोघेही जोडून कर तिष्ठत असता बाबांसमोर निघूनी या जा येतुनी सत्वर आज्ञा त्या अखेर बाबांची वाक्य तुमचे स्वामी समर्थ अनुल्लंघ्य कोणाही सर्वता काय आम्हा पामरांची कथा निघालो आता येच घडी ऐकोनी आपण महाउदार दर्शना आलो तो धिक्कार चलहट शब्दे आमचा सत्कार काय हा चमत्कार कळेना तेव्हा असावे कृपावलोकन द्यावे आम्हा आशीर्वचन व्हावे सत्वर पुनर्दर्शन ऐसे आश्वासन मागितले ऐसा कोण आहे ज्ञानी जाणेल काय बाबांचे मनी परंतु झालेली आज्ञा माननी गेले स्वस्थानी माघारा ऐसे हे त्यांचे प्रथम दर्शन तेने ते दोघे अति उद्विग्न गेले आपुले गावा परतोन यत्किंचित विलंब न करिता पुढे आणिक वर्ष गेले तरीही न मन स्थिर झाले पुनश्च गाणगा पुर केले चित्त भडकले अधिकची विश्रांत्यर्थ सपटन कर गेले माडे गावी नंतर काशी क्षेत्री जाण्याचा विचार केला की अखेर त्यांनी आता काशीस निघावयास उरले अवघे 2च दिवस झाला दृष्टांत निजकांतेस राहिला प्रवास काशीचा दृष्टांताचा चमत्कार कैसा त्याचा अभिनव प्रकार कथितो व्हावे श्रवण तत्पर लीला चरित्र साईंचे झोपेत असता सेजेवर स्वप्नदृष्टी डोळ्यांसमोर बाई घेऊनिया घागर जाई विहिरीवर लक्कडशाचे तेथे एक निंबातळी डोईस जो फडका गुंडाळी ऐसा एक फकीर ते वेळी म्हणे मजजवळी पातला का व्यर्थ श्रमसी बाळ फकीर उद्गारला स्वरे कोमळ वरुणी देतो तुझी ही सकळ घागर निर्मळ उदकेसी वाटली भीती फकीराची घेऊनी घागर रिकामीची वाट माघारा धरिली घराची सवे मागे मागेची फकीर ऐसी ये परी पाहुनी स्वप्न जागी झाले उघड नयन परिसुनी कांता स्वप्न निवेदन नेमिले गमन शिर्डीचे तेच मूर्ती दोघे निघाली उदयिक शिर्डी ग्रामा पातली येताच मशिदी माझी गेली बाबा ते काली लेंडीवर बाबा परत येईपर्यंत बैसती झाली दोघेही तेथ बाबांची मार्ग प्रतीक्षा करीत बाबा तव इतक्यात पातले मूर्ती जी देखिली दृष्टांतात तीच ती पावनी नखनिखांत बाई जाहली विस्मयान्वित मग ती न्याहाळीतची राहिली होता बाबांचे पादलक शालन बाई गेली घ्यावया दर्शन करोनी साई पदाभिवंदन बैसली अवलोकन करीतची पाहुनितीयेची विनेतता उल्हास साईनाथांचे चित्ता बाबांनी हळूच आरंभिली कथा बाईच व्यथा निवारक तेव्हा क्रमानुसार बाबा आपुलीच व्यथा सविस्तर निवेदू लागले प्रेमपुरसर तत्रस्थ एका तिसऱ्याच पाहू जाता बाईची कथा बाईस सांगावयाची असता तिच्या समक्ष तिसऱ्याच कथिता परिसिला अतिसावधानता बाईने माझे हात पोटकंबर बहुत दिवस दुःखे अनिवार औषध करिता झालो बेजार होईना परिहार व्यथेचा कंटाळलो मी औषधे खाता गुण म्हणून येईना तत्वता परिमज आश्चर्य वाटे आता गेली की व्यथा एकाएकी ऐसी ही कथा तिजिया कथिता बाईचा नाम निर्देशही न करिता तियेचीच ही वार्ता सर्वता संबंध हा होता नितिजेचा पुढे मासा 2 मासांतही बाबांनी आपली जी वर्णिली होती त्याच तियेच्या व्यथेची निवृत्ती झाली तव प्रतिती पटली तिला पूर्ण झाली बाईची कामना तव सपटणे कर घेती दर्शना त्यांची पूर्वील चलाट संभावना बाबांनी पुन्हा केलीच न कळे काय माझी चुक धिक्कारिती मज बाबा अचुक नमस्कारिता उत्तर एक मजला ठराविक तयांचे काय की माझे पूर्वार्जित मजवरीच का रागेजत इतरांपाशी माझिया देखत वर्तत अत्यंत प्रेमाने पाहू जाता सांज सकाळी बाबांपाशी अवघी मंडळी आनंदे अनुभवित नित्य दिवाळी माझेच कपाळी चलाट काही माझे कर्मविकोपा गेले पावलो धर्मविलोपा आश्चर्य झालो अनंत पापा
तेनेच ही अवकृपा मजवरी. आरंभी मी बाबांविषयी होतो कुतर्की तैसाच संशयी. तेनेच वाटले ऐसिया उपायी बाबाच मज ठाई पाडित. म्हणून केला निज निर्धार अनुग्रह बाबांचा होय तोवर. तेच निवृत्ती ठेवून स्थिर रहावे सुस्थिर मानसे. त्रिविध तापे तापलेला वरी साईंच्या दर्शना भुकेला. ऐसा कोण विनमुख गेला जो न निवाला अंतरी. तरी ते दिवसी अति उद्विग्न गोडन लागे अन्नपान. गोडन लागे गमना गमन उन्निद्रनयन निषेजेवर. जवळ नाही कोणी अवातर बाबांच एकले असती गादीवर. साधुनिया ऐसा अवसर धरावे चरण बाबांचे. करीत निश्चय सपटणे कर फळासी आला त्यांचा निर्धार. होऊन या सद्गदितांतर करीत चरण बाबांचे. पायांवरी ठेविता शिर बाबा तयावर ठेविती निज कर. पाद संवाहन करीत सपटणे कर. आली एक बाई धनगर तो. बाई येताच तेतवर रगडूला बैसली बाबांची कंबर. बाबा नित्यक्रमानुसार वार्ता तिज बरोबर करीतात. वार्तेचा त्या चमत्कार लक्षपूर्वक सपटण कर. ऐकता ती त्याचीच समग्र अक्षरे अक्षर आढळली. जरी होकार धनगरी देत सपटण कर आश्चर्यभरित. आपुलेच वृत्त बैसले ऐकत तेणे ते चकित अंतरी. गोष्ट ती एका वाणियाची परिस्वस्तुत होती त्याची. त्यातही त्यांचे मयत मुलाची वार्ता मृत्यूची निघाली. कोणी अत्यंत परिचित नातेवाईक सांगे वृत्त. जन्मापासून मरणापर्यंत तैसे ते साध्यंत कथिले. बाई लागी सांगती कथा तिचा न कथेशी संबंध तत्वता. ती तो पुता पुत्रांची वार्ता विषय सर्वता दोघांचा. असो ऐसी निजकथा साई मुखे सपटण कर ऐकता. परम विस्मय जाहला चित्ता बाणली आदरता साईपदी. वाटले तया मोठे कौतुक बाबांना की कैसी ठाऊक. परी जैसा करतल ला मलक देवी हे सकळिक बाबांना. ब्रह्मस्वरूप स्वये आपण तयाचे विश्व कुटुंब जाण. किंबहुना विश्वची नटला पूर्ण तीच ही खूण साईंची. एकात्मतेचा विस्तार तोच की साईंचा अवतार. तया कैचे अपपर स्वये सविस्तर जगरूप. विनटला जो परमपुरुषा तया कैची द्वैत भाषा. द्रष्टा दर्शन अथवा दृश्या नातळे काकाशा जणुलेप. बाबा मान अंतर्ज्ञानी ऐसे येताच तयांचे मनी. बाबा काय तयान लागुनी वदले ते सज्जनी परिसिजे. बोट दावणी तयांसमोर बाबा साश्चर्य काढती उद्गार. मारिले म्हणे मी याचे पोर आरोप मजवरा ठेवी. मी लोकांची पोरे मारितो हाका मशिदीस येऊनी रडतो. बरे मी आता ऐसे करीतो पोटासी आणतो पुत्र त्याचा. जैसा मेलेला रामदास दिला माघारा त्या बाईस. तैसाचा पुनश्च त्याची मुलास आणितो मी पोटास त्याचिया. ऐसे ऐकुनी सपटण कर तिष्ठत लावणी बाबांकडे निजर. ठेवून त्यांच्या मस्तकी कर बाबा त्या धीर देतात. म्हणती हे पाय पुरातन फार जाहली तुझी काळजी दूर. पूर्ण भरवसा ठेव मजवर कृतार्थ लवकर होशील. करीत असता पाद संवाहन परिसता बाबांचे मधुर वचन. सपेटण कर सद्गदित नयन पदाभिवंदन करीत. आले अष्टभाव दाटून नयनी आनंदाश्रू जीवन. तेणे बाबांचे पादक्षालन प्रेमे प्रक्षालन मग केले. पुन्हा बाबांनी मस्तकी हात ठेवून म्हणावे बैसावे स्वस्थ. तेव्हा सपटण कर बिराडी परत. आले आनंदित मानसे नैवेद्याची केली तयारी. देऊनिया निज युवती करी पूजा आरती जाहलियावरी. ताट ते सारित बाबांपुढे मग प्रक्षोनिया पात्रास करोनी सविधी. नेत्रस्पर्श प्राणापान व्यानादिकांस अर्पोनी मग बाबांस समर्पिला. मग अनुसरुनी नित्यक्रमास बाबांचा होतास हस्तस्पर्श. स्वीकारिता नैवेद्यास वाटला हर्ष सपटणे करा. मग तत्रस्त्र इतर भक्त होते बाबांचे पाया पडत. शिरले सपेटण कर त्या गर्दीत पुनश्च नमस्कारित त्वरेने. असो ऐसिया त्या घाईत मस्तक आतडत. बाबा तेव्हा सपटणे करांपत कैसे अनुवादत.
संतपणे. अरे कशाला वारंवार नमस्कार पुरे तो केला एकवार आदर सत्कार पूर्वक. असो ते रात्री होती चावडी सपटण कराती आवडी. प्रेमे निघाले पालखी आघाडी आनंद परवडी दंडाधारी. असो ही चावडी मिरवणूक श्रोतयापूर्वीच आहे ठाऊक. तरी पुनरुक्ती आवश्यक विस्तारकारक वर्जियेली. असो पुढे ते रात्रीला ही बाबांची अगाध लीला. बाबा दिसले सपटणे कराला जणू पांडुरंगालाच पावतो. असो पुढे मागता आज्ञा जेवणी जावे झाली अनुज्ञा. न करिता यत्किंचित अवज्ञा निघाले मग दर्शन जाताना. इतक्यात मग त्यांची मना एकाएकी उठली कल्पना. बाबा आता मागता दक्षिणा ती मी पुरविणार कैसेनी. पैसे गाठीस होते ते सरले गाडी भाड्याचे पुरतेच उरले. दक्षिणा दे जर बदले उत्तर ठरविले मनाने. मागावयाचे आधीच द्यावा रुपया एक हाती ठेवावा. पुन्हा मागता आणखी अर्पावा नाही म्हणावा त्यापुढे. अग्निरथाचे भाड्यासाठी आवश्यकत तेची ठेविले गाठी. ऐसे बाबांच सांगावे स्पष्टोक्ती ठरवून भेटीस ते गेले. पूर्वी कृतनिश्चयानुसार रुपया एक ठेविता हातावर. आणिक एकची मागितला त्यावर देता ते भरपूर वाजले. म्हणाले हागे एक नारळ स्वस्त्रियेच्या ओटीत घाल. आणिक मग तू जाई खुशाल सोडून तळमळ जीवाची. पुढे जाता महिने 12 पुत्राला त्यांचे उदरा. घेऊन 8 मासांची लेकुरा आली ती माघारा दर्शना. मुलगा घातला बाबांचे चरणी काय संतांची नवल करणी. मग ती दोघे जोडून पाणी करीती विनवणी ती परिसा. या उपकारा साईनाथा केवी उतराई व्हावे आता. आम्हा काहीच कळेना सर्वथा ठेवितो माता चरणांवर. दीन आम्ही पामर कृपा असावी अनाथांवर. आता येथून पुढे निरंतर चरणी तव तारा असावा. जागृती माझी तैसेच स्वप्नी नाना तरंग उठती मनी. उसंत नाही दिवस रजनी तरी तव भजनी लावी आम्हा. असो तो मुलगा मुरलीधर आणिक 2 भास्कर दिनकर. यांची समवेत सपटणे कर प्रसन्नांतर झाले. मग ते सवे घेऊनी बार्या करुणी वंदन साई सदया. साधुनी चंचल मनाचे स्थैर्या होनी कृतकार्या परतले. कथा सांगावी संकलित होता मनी आरंभी हेत. परिबंधविते वधविता साईनाथ तेने आस ग्रंथ विस्तारला. तयासी हा हेमाड शरण पुढील कथेचे अनुसंधान. तात्पर्यार्थ दिग्दर्शन श्रोतयान लागू करीतसे. कथा ती याहुनी बहुगोड चमत्काराची जया आवड. ऐसिया एका भक्ताचे कोड पुरविले सुतोड साईंनी. लोकवर्णिता साईंचे गुण दोषदर्शी देखे अवगुण. स्वयेन स्वार्थ परमार्थ परायण दोषैक दर्शन हेतुमनी. असतील बसाई बाबा संत तरी ते मज देतील प्रचित. मजला अनुभव लालिया विरहित मी त्या यत्किंचित मानिना. केवळ परीक्षा पाहावयास गेलियाची इच्छा पुरत. हीच एकता पुढील अध्यायांत श्रवण करोत सद्रोच्छते सच्छोते. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेते भक्त हेमाडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते साशंक भक्तानुग्रहणं नाम 48 संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.